म्हणलं का? पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले. अच्छा अच्छा. हा. एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे. शुभम मामा चालला संग. शिवमामा कोण? पोरी काढणारा. अच्छा. कुठं आहे? कुठच्या वे कुठच्या? आपल्याच गावातला आहे. हे इकडं राहते फुकटनगर मध्ये. अच्छा अच्छा. ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम. हो. सोडला का? नाही. बाबा मला आपल्याच गावात दिसते करा पाशी. मोबाईल वर काम करत असते याईनी. अच्छा असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना ह्या कामासाठी. हा. तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं. आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग. अच्छा. तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना. माझ्या पुरेशी. हो त्यानं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, मुलींना विकणाऱ्या एका टोळीचा कॉल सध्या व्हायरल झालेला यवतमाळची घटना असल्याचं समोर येत आहे. आणि 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्या असल्याचं यवतमाळ जिल्हा अध्यक्षांच्या आरोपांची सध्या दखल घेतली जाते. मंत्री अशोक उईके यांच्याकडनं दखल घेतली जाते. पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश हे आता देण्यात आलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याचं समोर आलंय. त्यात मानवी तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येते. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याची बातमी सध्या समोर येते. आणि एक मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. त्यात कशा पद्धतीने मानवी तस्करी केली जाते हे सांगितलं गेलं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधला मझहर कुरेशी असल्याचं दावा करण्यात आलेला आहे. दरम्यान यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलेला आहे. अल्पवयीन मुलींना परराज्यात विकले जात असल्याचा गंभीर आरोप करत देहव्यापार, मानवी तस्करी यांसारखे गंभीर प्रकार हे सुरू असल्याचा अतिशय धक्कादायक दावा हा प्रफुल्ल चव्हाण यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. अशातच आता चव्हाण यांच्या आरोपांची आदिवासी विकास मंत्र्यांकडनं दखल घेण्यात आलेली आहे. डॉक्टर अशोक उईके यांनी या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांना भेटून हे सगळं प्रकरण सांगितलेलं आहे. अशोक उईके यांनी पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची या प्रकरणात सूचना त्यांना दिलेल्या आहेत. मात्र आदिवासी मंत्र्यांच्या तक्रारीनंतरही अजूनही या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नसल्याने मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मंत्री अशोक उईकेंची उपविभागीय अधिकारी बन्सल यांच्यासोबत देखील या प्रकरणात चर्चा झालेली असून या प्रकरणात जातीने लक्ष घाला, वेगाने तपास करा अशा उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता नेमकं काय कारवाई केली जाते आणि काय समोर येतं हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. मंडळी, अशा पद्धतीनं हा यवतमाळच्या क्राईमच्या ठिकाणचा ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. मराठी एक्सप्रेस या ऑडिओ कॉलची पुष्टी करत नाही.